नमस्कार मित्रांनो, ओमकार ट्रेडिंग अकॅडमीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही कंटिन्यू पाहिलं असेल की हा वीक ऑलमोस्ट मंडे पासून मार्केट कंटिन्युअसली एका फ्लो मध्ये आहे किंवा मार्केट कंटिन्युअसली डाऊनफॉल मध्ये आहे. तर ते का होतंय आणि त्याच्या मागचं कारण काय? सगळ्यात पहिल्यांदा या वॉर सिच्युएशनमुळे मार्केट डाऊन होत चाललं होतं, पण गेले 3 दिवस झालं तसं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनाउन्समेंट केली की आपल्या देशामध्ये लिमिटेड यूज करा पेट्रोल डिझेलचा. त्यानंतर बाहेर फॉरेन ट्रिप कमी करा, कोल्ड कमी खरेदी करा. याच्यामुळे काय झालं, एक फिअर तयार झालं मार्केटमध्ये आणि मार्केट कंटिन्युअसली फॉल करत चाललेलं आहे. की इन्व्हेस्टरला भीती वाटते की पुन्हा एकदा मार्केटमध्ये कोरोनासारखी स्थिती येऊ शकते. जसं की आपल्या नेबरिंग कंट्रीज असेल किंवा काही काही देशांमध्ये कोरोना व्हायरस सारखाच एक नेक्स्ट व्हायरस हंता व्हायरस आलेला आहे. फ्रान्समध्ये त्याच्यामुळेही आणि कोरोना व्हायरसही वाढलेला आहे. असं ग्लोबल सगळं टेन्शन वाढत चाललंय, त्यामुळे मार्केट सध्या एक डाऊन ट्रेंड कंटिन्युअसली फॉलो करतंय. आणि त्यामुळे काय झालंय, आज मार्केटने जी मुवमेंट दिलेली आहे, मार्केटने एक अप ट्रेंड लाईनवर बरोबर एक सपोर्ट घेतलेला आहे. आता येणाऱ्या टाइम मध्ये म्हणजेच उद्या आपल्याला पाहायचंय की हा अप ट्रेंड टिकतो का, की मार्केट इथनं एखादा बुलिश ट्रेंड फॉलो करतो का. आणि जरी केला तरी मार्केट आपल्यासाठी जरासा एंट्री पॉइंट थोडेसे अवघड असणार आहे किंवा एक अशी कंडिशन आपल्याला आता उद्या फॉलो करावं लागणार आहे की समजा निफ्टी आत्ता आहे 24,23,428. निफ्टीने जर 23,584 म्हणजेच काय की इथनं ऑलमोस्ट 120 पॉईंट जर अपसाईड गेला किंवा गॅप अप होऊन याच्यावर जर निफ्टी गेला तर मग आपल्याला याच्यामध्ये ट्रेड करण्यामध्ये अर्थ आहे ना. आपलं टार्गेट असणार आहे ऑलमोस्ट 23,756 किंवा 750 हे त्याचं अपसाईडचं टार्गेट असणार आहे याच्यामध्ये. त्यानंतर समजा ही लेवल ब्रेक केली तर नेक्स्ट टार्गेट असणार आहे निफ्टीचं 23,914. पण सध्या काय आहे, मार्केटमध्ये खूप फिअर आहे आणि लिटरली मार्केटच्या सगळीकडे अशी स्थिती तयार झालेली आहे की लोक घाबरलेले आहेत. लोकांना असं वाटतं की पुन्हा एकदा कोरोना सारखी सिच्युएशन नको यायला. त्यामुळे अपसाइड मुवमेंट जाणं मार्केटमध्ये मला नाही वाटत की ते होल्ड करू शकते, जसं की आज झालं. समजा उद्या मार्केट गॅप डाऊन ओपन झालं 40-50 पॉईंट किंवा फ्लॅट ओपन झालं 23,350 याच्या खाली जर मार्केट जायला लागलं तर नेक्स्ट टार्गेट आपलं डाऊन साईड साठी असणार आहे ऑलमोस्ट 23,000. म्हणजे ऑलमोस्ट 350 ते 300 पॉईंट याच्यामध्ये डाऊन साईडला मुवमेंट ही येऊ शकते निफ्टीमध्ये. त्यानंतर समजा मार्केट खूप मोठा गॅप डाऊन झाला आणि 150 ते 200 पॉईंट, समजा उद्या 200 पॉईंटचा नॉर्मली रोज गॅप डाऊन होतं, असं गॅप डाऊन झाला 23,250 वगैरे समथिंगला ओपन झालं. गॅप डाऊन झाल्यानंतर काय करायचं, आपल्याला होल्ड करायचं. उद्या सेन्सेक्सचे एक्सपायरी आहे, त्यामुळे मुवमेंट दोन्हीकडे असणार आहे निफ्टी सेन्सेक्स मध्ये. आपल्याला काय करायचं, त्यावेळेस आपल्याला स्टँड बाय मोडवर राहायचं आणि त्यानंतर दुपारी 12:30 नंतर मग तुम्हाला थोडंसं चेक करणं गरजेचं आहे की मार्केटमध्ये काय मुवमेंट होते ते, का मार्केट डाऊन साईडला जाणार आहे का अप साईडला जाणार आहे, कोणता पॅटर्न बनतोय, कोणता 5 मुव्हिंग ॲव्हरेजवर एखादा पॅटर्न तिथे आपल्याला दिसतोय किंवा काय, सगळ्या गोष्टी आपल्याला त्यानंतर बघायचं. जर मोठा गॅप डाऊन झाला, फ्लॅट ओपन होऊन जर 23,350 ची लेवल ब्रेक केली तर आपल्यासाठी खूप मोठं टार्गेट म्हणजे ऑलमोस्ट 23,000 पर्यंत टार्गेट डाऊन साईड साठी निफ्टीमध्ये बनते. त्यानंतर आता आपण सेन्सेक्सचं पाहूया, कारण की मोस्टली लोक सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही मध्ये ट्रेड करतात. आता बघा, ही अप ट्रेंड लाईन आपण एक ड्रॉ केलेली होती. याचा बरोबर बघा, इथे मार्केट गॅप डाऊन झालं, त्यानंतर काय झालं बघा, गॅप डाऊन झाल्यानंतर पूर्ण दिवस मार्केट इथंच खेळलं. इथं एक शूटिंग स्टार पॅटर्न बनला बघा 1 आवरवर आणि बरोबर याची लेवल ब्रेक करून किती मस्त, म्हणजे त्या दिवशी ऑलमोस्ट सेन्सेक्स 500 पॉईंट डाऊन झाला बरोबर. आता आपल्याला उद्यासाठी काय करायचं, थर्ड डे साठी समजा फ्लॅट ओपन होऊन जर 74,450 ची लेवल मार्केटने ब्रेक केलीच तर ऑलमोस्ट डाऊन साईडला आपल्यासाठी किंवा आपल्याला याच्यामध्ये सेन्सेक्स मध्ये 72,750 पर्यंतचं टार्गेट हे ओपन होऊ शकतं. एवढं मोठं का,
कारण की मार्केट सध्या खूप डाऊन कंडिशन मध्ये आहे. मार्केटमध्ये सध्या खूप निगेटिव्हिटी आहे, फिअर आहे. त्याच्यामुळे आपण डाऊन साईड साठी जास्त टार्गेट कन्सिडर करतो. समजा सेन्सेक्स गॅप डाऊन झाला आणि 73,700च्या लेवल पाशी कुठेही ओपन झाला, म्हणजे या लेवलला, तर मग या लेवल 73,700 या लेवलला कुठे जर ओपन झालं तर मग एखादा बुलिश ट्रेड बनतोय का हे पाहणं आपल्याला गरजेचं आहे. नाहीतर समजा मार्केट गॅप डाऊन झाल्यानंतर त्याच लेवलला खेळत राहिलं, म्हणजेच काय 73,700च्या, तर पण कुठेतरी पुन्हा एकदा अपसाईड किंवा डाऊन साईड मुवमेंट येण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे गॅप डाऊन झालं तर होल्ड करा आणि फ्लॅट ओपन झालं तर आपल्याला डाऊन साईड साठी एंट्री याच्यामध्ये मिळू शकते. समजा मार्केट फ्लॅट ओपन होऊन अपसाईडला जायला लागलं तर ऑलमोस्ट याच्यामध्ये 74,900 या लेवलला ब्रेक करणं गरजेचं आहे. आणि समजा ती लेवल जर ब्रेक झाली तर अपसाईड साठी आपले टार्गेट असणार आहे 75,500, सॉरी 75,750 एवढं अपसाईड साठी आपलं टार्गेट असणार आहे. लेवल्स तुम्ही पाहू शकता आणि आपला व्हिडिओ तुम्ही खूप लोक पाहताय. जर तुम्ही रेग्युलरली आपले व्हिडिओ पाहून त्याच्यामध्ये जर आपल्याला कमेंट लाईक्स देत असाल तर मग तुम्ही कंटिन्युअसली मी व्हिडिओ बनवत जाईल याच्यामध्ये. ओके, आता आपण निफ्टी आणि सेन्सेक्स या दोन्हीचा अनालिसिस दिलेला आहे. तुम्हाला जर किंवा कोणत्या गोष्टी काही समजत नसेल निफ्टी आणि सेन्सेक्स अनालिसिस मध्ये, तुम्ही मला कमेंट्स करून विचारू शकता. मला जास्तीत जास्त कमेंट्स आणि लाईक्स जर तुम्ही केले तर ते व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे जे पण लोक इंडेक्स मध्ये ट्रेड करतात त्यांना चांगला फायदा होणार आहे. तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा. ओके, थँक्यू.